हॅलो माय टू फॅमिली, कशा आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये. माझं नाव आहे ज्योती, माझ्या चॅनलचं नाव आहे अनमोल JRK ब्लॉग्स. माझे डेली ब्लॉग येत असतात ह्या चॅनलवरती. तुम्हाला जर रोज बघायला आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा, मी दाखवले आहे आज काय माझी रुटीन बोलत तर झालं आहे माझं सकाळचं काम. आता राहिला होता माझं, म्हणजे आज आहे उपवास माझा, त्याच्यासाठी मी बनवला आहे उपवासाची एक छोटीशी रेसिपी. कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा. डेली माझे ब्लॉग येत असतात, जर बघायला आवडत असेल तर लाईक करा, कमेंट करा. आता मी दाखवत आहे रेसिपी. आणि सॉरी, आज मला ब्लॉग टाकायला उशीर झाला. दररोज डेली ब्लॉगमध्ये लवकरच येत असतो, मला आज उशीर झाला त्यासाठी माफी असावी. बघा, दाखवला आहे मी आज गाजराचा हलवा. हे आहेत अर्धा किलो गाजर. मी अर्धा किलो खिसून घेतलेले आहेत, अर्धा किलो ठेवलेले आहेत. पूर्ण खिसून घेतलेले गाजर स्वच्छ धुवून पुसून खिसून घेतलेले आहेत. अशा ह्या प्रकारे खिसणी आहे माझी, बारीक खिसणीने खिसून घेतलेले आहेत. दोन प्रकारचे खिसणी होती. मी नॉर्मल, म्हणजे जास्त मोठी पण नाही जास्त बारकी पण नाही, त्यासाठी मी नॉर्मल खिसणीने खिसून घेतलेले आहेत. छान वगैरे आता तूप टाकून त्याच्यामध्ये तुपामध्ये मी पूर्ण खिसलेली खीस टाकून घेत आहे. बघा, अशा प्रकारे. कशी वाटली रेसिपी कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. आणि कोणाकोणाला आवडते हेही सांगा. गाजराचा हलवा खूप साधी, सिंपल आणि अशी पौष्टिक अशी रेसिपी आहे. याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स असतात. मी टाकलं आहे याच्यामध्ये दूध. गाजर छान असं मी भाजून घेतलेलं, म्हणजे फ्राय करून घेतलेलं आहे तुपावरती. त्याचं मॉइश्चर जरा छान असं हे झालं होतं, त्याच्यासाठी आता नंतर आपण काय करायचं, थोडं करकर लागेल म्हणून त्याच्यासाठी थोडं आपण छान जे चांगलं दूध आहे ते टाकून मस्त शिजवून घ्यायचं. त्याच्यानंतर मी प्लेट ठेवून थोडं शिजू दिले. शिजल्यानंतर तसं गाजर छान मऊ झालेले आहेत. त्याच्यानंतर आपण एक वाटी साखर गाजर जसे गोड असतात आपले, माहीत आहे ना, मग त्यासाठी आपण साखर लागेल तशीच टाकायची. गाजर आधीच गोड असतात, त्यासाठी जशी आपल्याला चवीनुसार, जर गोड आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता, पण गाजर गोड असेल ती जपूनच टाका तुम्ही. बघा, मी घेतली आहे अर्धी वाटी साखर अर्धा किलो गाजराला. खूप छान लागतो असा गाजराचा हलवा. लेकरं पण गाजर असं काही खात नाहीत, बरं अशा प्रकारे करून दिलं तर खातात. लेकरांना पण जरूर असं करून चारा. पौष्टिक आहे. घरातले असे छान छान गोष्टी आहे, म्हणजे छान छान पदार्थ आपण लेकरांना करून घालू शकतो. जे लेकरं आपल्या आवडीनं खात नाहीत ते पण आपण अशा प्रकारे लेकरांना करून देऊ शकतो. डब्याला पण हे लेकरं खूप छान. बघा, अशा प्रकारे करून द्या, लेकरांना आवडीनं खातात लेकरं. पुन्हा नंतर गाजरं पण जे आपण व्हेजिटेबल्स वगैरे देतो लेकरांना ते पण अशा प्रकारे देऊ शकतो. तुम्हा सर्वांचा छान असा मला प्रतिसाद भेटत आहे. असा सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.
आणखीन काय राहिलं मला विसरलं. असं डबल एडिटिंग करताना सगळं विसरून जाते बरं आपल्याला काय बोलायचं करायचं. आणि डबल मला एडिटिंग 1-2 घंटे लागतात एडिटिंगला. काही जरी थोडाफार आवाज आला किंवा टी व्हीचा मोबाईलचा कॉपीराईट येतं त्यासाठी डबल एडिटिंग करावं लागतं. तेवढी मेहनत व्यर्थ जाते. आणखीन नाही ते 1 ते 2 घंटे एडिटिंगला लागतं मला. त्यासाठी वेळ होतो मला. म्हणजे आता माईक सध्या नाही माझ्यापाशी, माईक नसल्यामुळं का नाही डबल एडिटिंग करून टाकावं लागतंय. आता झाला आहे माझा गाजराचा हलवा. घेतला आहे मी किती 2 चमचे तूप, अर्धा किलो गाजर, चारोळे, मनुके आणि जे आपल्यापाशी अवेलेबल आहेत ती घेऊ शकतो आपण, ह्याच्यामध्ये ॲड करू शकतो. छान झाला आहे गाजराचा हलवा. कसा वाटली आजची रेसिपी कमेंट करून जरूर सांगा. या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, ऑल ऑप्शनची घंटी दाबा आणि सपोर्ट असाच करा. आणखीन तुम्हाला रेसिपी आवडली का नाही कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. भेटू असंच नवनवीन व्हिडिओ, नवनवीन ट्रॅव्हल ब्लॉग आणि शिलाई ब्लॉग. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय. भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. बघा कशी वाटली माझी आजची रेसिपी. खूप सारी मेहनत, 5 ते 10 मिनटाचा आपला ब्लॉग असतो पण तो खूप सारी मेहनत असते. कमेंट करा, लाईक करा. काळजी घ्या. थंडीचे दिवस वातावरण आहे. आणखीन सर्दी खोकला ताप ह्याचं वातावरण आहे सगळीकडं. बाय. काळजी घ्या. धन्यवाद पुरा ब्लॉग बघण्यासाठी.